नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 3 साबणाचे बुडबुडे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 3 साबणाचे बुडबुडे या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 उत्तरे लिही. 1. सूर्यप्रकाशामुळे काय चमकू लागले? उत्तर: सूर्यप्रकाशामुळे साबणाचे पाणी चमकू लागले. 2. बुडबुडा कोणाच्या नाकावर बसला? उत्तर: बुडबुडा आर्याच्या नाकावर बसला. 3. साबणाच्या पाण्यापासून फुगे कोणी तयार केले? उत्तर: साबणाच्या पाण्यापासून फुगे विवांनी तयार केले. प्रश्न क्रमांक 2 योग्य शब्दाला गोल कर. 1. आर्याने की विवानने साबणाचे पाणी तयार केले? उत्तर: विवानने साबणाचे पाणी तयार केले. 2. सूर्यप्रकाशामध्ये काच की पाणी चमकत होते? उत्तर: सूर्यप्रकाशामध्ये पाणी चमकत होते. 3. अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी की फुलांनी भरले होते? उत्तर: अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी भरले होते. विवांनी पाण्याच्या बादलीत की हंड्यात साबणाचे तुकडे टाकले? उत्तर: विवांनी पाण्याच्या बादलीत साबणाचे तुकडे टाकले. प्रश्न क्रमांक 3 विचार कर व सांग. 1. तुला बुडबुडे करायचे असतील तर तू कसे तयार करशील? उत्तर: मी एका भांड्यात पाणी घेईन, त्यात थोडा साबण किंवा लिक्विड साबण मिसळेन, मग बुडबुडे तयार करणारी काडी किंवा गोल रिंग त्या पाण्यात बुडवून हलकेच फुंकर मारेन, त्यामुळे सुंदर साबणाचे बुडबुडे तयार होतील. 2. साबणाचे बुडबुडे तयार करण्यासाठी तू कोणते साहित्य घेशील ते सांग? उत्तर: साबणाचे बुडबुडे तयार करण्यासाठी मी पाणी, साबण, एक वाटी आणि बुडबुडे फुगवण्याची रिंग किंवा स्ट्रॉ घेईन. 3. चित्रे बघ, शब्द वाच व समजून घे. पहिले चित्र अननस, आवळा, इमारत, इडलिंबू. विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या शब्दांचा वर्णानुक्रम याप्रमाणे लागेल. वर्णमालेनुसार अ पहिला येतो, म्हणून अननस हा शब्द वर्णानुक्रमे पहिल्या स्थानावर येईल. अ नंतर आ येतो, म्हणून आवळा दुसऱ्या स्थानावर येईल. ई हे अक्षर आ नंतर येतं, म्हणून आवळा नंतर इमारत हा शब्द येईल. तर ऱ्हस्व ई नंतर दीर्घ ई येते. इडलिंबू हा शब्द चौथ्या स्थानावर येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावताना शब्दातील पहिले अक्षर, ज्याला आपण आद्याक्षर म्हणू, हे आद्याक्षर पाहावे लागते. या सर्व शब्दांची आद्याक्षरे अ, आ, ई याप्रमाणे वर्णानुक्रमे आहेत, त्यामुळे हे शब्द वर्णानुक्रमे लावलेले दिसतात. याचप्रमाणे आणखी काही शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावूया. खटारा, कप, घर, गवत या शब्दांचा आपल्याला वर्णानुक्रमे क्रम लावायचा आहे. प्रथम आपण प्रत्येक शब्दातील आद्याक्षराचे वर्णमालेमध्ये कोठे स्थान आहे ते पाहू.
ख ख वर्णमालेमध्ये या स्थानी आहे. कप या शब्दातील क चे स्थान या ठिकाणी आहे. घर मधील घ हे अक्षर मुळाक्षरांमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. गवत मधील ग हे अक्षर वर्णमालेमध्ये या ठिकाणी दिसत आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक शब्दाचे आद्याक्षर मुळाक्षरांच्या क्रमामध्ये कुठे आहे ते आपण पाहिले. आता या क्रमानुसार दिलेल्या शब्दांचा क्रम लावूया. मुळाक्षरातील क्रमाप्रमाणे दिलेल्या शब्दांचा आता क्रम लावूया. क वरून कप. पहिला शब्द येईल कप, दुसरा शब्द खटारा, तिसरा शब्द गवर आणि चौथा शब्द घर. तर अशा प्रकारे आपण या शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावलेला आहे. आणखी एक उदाहरण पाहू. तवा, पाऊस, डबा, चमचा. तवातील त हे आद्याक्षर मुळाक्षरांमध्ये कुठे आहे तर या ठिकाणी आहे. पाऊस मधील प हे अक्षर मुळाक्षरांमध्ये या ठिकाणी आहे. डबामधील ड मुळाक्षरांमध्ये या ठिकाणी आहे आणि चमचामधील च मुळाक्षरांमध्ये या स्थानी आहे. याचाच अर्थ च चा शब्द आधी, ड चा शब्द नंतर, त्यानंतर त चा शब्द व प चा शब्द. म्हणजेच मुळाक्षराप्रमाणे किंवा वर्णानुक्रमे क्रम शब्दांचा याप्रमाणे लागेल. पहिल्यांदा च वरून चमचा, नंतर ड वरून डबा, त्यानंतर त वरून तवा आणि शेवटी प वरून पाऊस. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावता आला पाहिजे. असे वेगवेगळे शब्द घेऊन त्या शब्दांचा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावण्याचा सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 3 साबणाचे बुडबुडे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा साबणाचे बुडबुडे या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.